तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्हा सहकारी कामगार अधिकारी यांना शिवसेनेने जिल्हा प्रमुख संतोष डिवरे यांच्या नेतृत्वात 20 मे रोजी घेराव घालत विविध प्रश्नांवरती विचारणा केली। कामगार नोंदणीमध्ये होत असलेल्या दुजाभावावर आक्रमक पवित्रा घेत अत्यंत गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार योजनेमध्ये खरे लाभार्थी सोडून चुकीच्या लोकांना व कार्यकर्ते यांना योजनेचा लाभ देत आहेत। योजना सरकारची आहे, त्यामध्ये गरजू लाभार्थी समाविष्ट झालीच पाहिजे, परंतु प्रत्येक कॅम्पवरती स्वतः काही राजकीय पक्षाचा घरच्या योजनेप्रमाणे वापर करून फक्त राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच योजनेचा लाभ मिळतोय। ही योजना सरकारी आहे म्हणून खऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे, परंतु इथे अत्यंत गरजू खरा लाभार्थी मात्र वंचित आहे। फक्त योजना ही कागदोपत्री असून तोंड पाहून योजनेचा लाभ देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। या प्रसंगी शिवसेना नेते अमोल अंधारे, शिवसेना तालुका प्रमुख खामगाव राजेंद्र बघे, शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकार, बांधकाम कामगार विदर्भ प्रमुख सचिन विटे, बांधकाम कामगार जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील फरफट, शिवसेनेचे पिंटू पाटील धोरण, शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश काळे आदींसह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, बुलढाणा। अर्ज दिल्यानंतर त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याला साहित्य मिळालं पाहिजे आणि ज्या फॅसिलिटी आहेत त्या बाकीच्या मिळायला हवा। तर बाकी काही लोकांना भेटते, काही लोकांना भेटून नाही। आता चिखलीच्या गोडाऊनचा विषय सांगतो तुम्हाला। चिखलीच्या गोडाऊन नागरिकची एक गट आला, तो माझ्याच गावचा होता। तो गट आला, त्यांना भांडी दिलेच नाही, दुसरंच काही साहित्य दिलं त्याने वापस पाठवलं। 9 तारखेची घटना आहे। नुसतं त्याला पेट्या गेल्या, त्याला बोलावलं कशासाठी? पहिले तर ते एजंट लोक आहेत, तुमच्या ऑफिसचा त्याच्याशी काही संबंध नाही।